तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घ्यायला तयार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सर्वात मोठं वक्तव्य। राज्यात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही विशेष महत्त्वाची मानली जाते। त्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते राजकीय दृष्ट्या एकत्र येणार अशी चर्चा देखील आहे। तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत। मात्र त्याच वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे। एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सर्वात मोठं वक्तव्य केलंय। शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार रोज भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला आव्हान देत असले तरीही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे मोठं वक्तव्य करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। रवींद्र चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलंय की अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहिताचा विचार करत कुणी आमच्या सोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं मोठं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय। उद्धव ठाकरे यांनी आमचे विचार सोडले, ते आता जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत वेगळी भूमिका घेत आहेत। जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, पण ते विरोधासाठी विरोध करत आहेत अशी टीकाही रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर केली। पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी त्यांचीच आधीची भाषा बदलली आहे। आम्ही आमची भाषा आणि लाईन कधीच बदलली नाही। कुठेतरी इगो बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे यांनी जायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। दोन ठाकरे एकत्र येतील की नाही हे तेच ठरवतील। आम्ही आमचं संघटन वाढवू, ताकद वाढवू असं चव्हाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी युतीबाबत केलेल्या या वक्तव्याबद्दल किंवा आगामी काळात खरंच भाजप आणि ठाकरेंची युती होऊ शकते का, यावर तुमची प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।